आज आपण बनवणार आहोत दही भेंडी। तर दही भेंडीसाठी बघा, आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून एका भेंडीचे 2 तुकडे करून मधून कट मारून त्याचे कट करून घ्यायचे आहे भेंडी अगोदर स्वच्छ। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून ते गरम होऊ द्यायचे आणि ती भेंडी ना आपण फ्राय करायला टाकायची आहे कढईमध्ये। कढई गरम होऊ दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे बघा भेंडी। आता आपण ह्या भेंडीला चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल। आता हे भाजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये ना तेल टाकायचं आहे, त्याच्यामुळे काय होईल ते लवकर भाजली जाईल। तर आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये आणि आता आपण त्याला परत एकदा परतून घेऊया। थोडा वेळ जरा परतल्यानंतर त्याचा कलर जेव्हा चेंज होईल तेव्हा आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये। आता आपल्याला परतून घेतलेले आपण बऱ्यापैकी बघा चेंज झाला त्याचा कलर भेंडीचा। अजून 1-2 मिनिटं लागतील त्याला परतवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण ही भेंडी काढून घ्यायची। भेंडी बघा कशी फ्राय झालेली आहे। आता एवढी बस झाली, जास्तही डाग पाडायचे नाही आहेत आपल्याला। आता ह्या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ती काढून घ्यायची आहे बघा आपण। आता हे झाल्यानंतर आपण दही घेतलं एका वाटीमध्ये। आता त्या दह्यामध्ये आपण जे ड्राय मसाले आहेत ते टाकायचे आहेत। पहिल्यांदा आपल्याला या दह्यामध्ये टाकायचे आहे धने पावडर। धने पावडर आपल्याला 2 चम्मच टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद। हळद टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि हे दही मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। याला पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने बघा फेटून घेतलेलं आहे दही। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर परत आपण आता गॅसवर कढई ठेवायची आहे परत एकदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं का बघून त्याच्यामध्ये मग आपण फोडणीची तयारी करूया। तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा। बारीक चिरलेला कांदा आहे हा, 1 कांदा आहे बारीक चिरलेला आहे। तो कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडासा ट्रान्सलुसंट झाला की आपल्याला मग पुढे फोडणीमध्ये बाकीचे मसाले घालायचे। पहिल्यांदा घालायचं आपल्याला आता हिंग घालायचं आहे कांद्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे। हिंगामुळे काय होईल त्याचा वास चांगला येतो। आणि आता हिंग आपण परतून घ्यायचं आहे आणि हिंग परतून झाल्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये ना बेसन टाकणार आहोत। पहिल्यांदा आपण टाकूया लसूण आणि लसूण टाकल्यानंतर त्याला पण थोडंसं आपण भाजून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपल्याला परत टाकायचं आहे लसूण भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं ही आपल्याला बारीक चिरलेलं आहे बघा आणि ते असंच परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि ते बेसन आपल्याला तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे, कारण बेसनचा कडवटपणा आपल्याला किंवा त्याला घालवायचं आहे, बेसनच्या कडवटपणाला आपण घालवायचं आहे पूर्णपणे। तर थोडंसं आपण तेलामध्ये त्याला भाजू द्यायचं आहे आणि मग आपण ते दह्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ना ते आपण त्याच्यामध्ये परत घालायचं आहे आणि हे वाटण आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून
त्याला तेल सुटेपर्यंत आपण हलवून भाजून घ्यायचं आहे. बघा आता हळूहळू हा मसाला कसा घट्ट होईल आणि त्याचं तेल सुटायला लागेल. बघा मसाल्याचा कलर किती छान झालेला आहे. आता आपल्याला ना या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाल्याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता बघा पाणी घालून हलवून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, हा मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी काढायची. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता एक उकळी काढून घेऊया. आता बघूया आपलं वाटण कसं झालंय. चला बघा आता पूर्ण मसाल्यानं पाणी पूर्ण टाकलेलं ड्राय झालेलं आहे आणि मसाल्यानं तेल सोडलेलं आहे. आता आपल्याला कशा पद्धतीची ग्रेव्ही पाहिजे ते आपण, आपल्याला तर थोडेसे दाटसरच हवे असेल, ड्राय हवे असेल तर आपण यामध्येच आपलं भेंडी थोडीशी पाणी घालून शिजवू शकतो, किंवा आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण त्या ग्रेव्हीमध्ये भेंडी घालायचे आणि मसाल्याबरोबर भेंडी भाजून घ्यायची. बघा किती छान दिसते. ही भेंडी खायला सुद्धा तितकीच चांगली वाटते जितकी दिसायला ही सुंदर आहे. आता बघा आपण थोडंसं पाणी घालणार आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही त्याची थिक पाहिजे तेवढीच आपण पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी घालून घ्या. आता थोडा वेळ त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मीठ घालूया. मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि त्याला एक उकळी काढून आपण घेऊया. आता त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर झाकायचं आहे. आपण त्याच्यावर झाकून त्याला एक वाफ काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा दही भेंडी तयार झाली.